रस्त्यावरून जा, टीव्ही बघा, मोबाईल बघा, डोळ्यासमोर ना सतत तुमच्याकडे हे नाही हे सांगणाऱ्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्यांना तुमच्या हा चष्मा सुटेबल नाही, हा चष्मा घ्या. तुमच्या हातात या प्रकारचं घड्याळ नाही आहे, तुम्हाला हे घड्याळ घ्यायला पाहिजे. तुमच्या केसांना शॅम्पू असा असा पाहिजे, तुम्ही हा शॅम्पू घ्यायला पाहिजे. तुमच्या पायात शूज असे असे नाही आहेत, तुम्हाला असे शूज पाहिजेत. कपडे असे नाही आहेत, असे कपडे पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे हे नाही आहे, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही असं सांगण्याचा प्रयत्न सगळ्या जाहिराती करतायत आणि आमच्या अपेक्षा वाढवतायत. म्हणजे तुम्ही आता हे घ्या. म्हणजे सतत सतत इच्छा वाढवणाऱ्या जाहिराती आहेत या. इच्छा आणखीन वाढवत येत नाहीत, आणखीन वाढवत नेत आहेत. तुमच्याकडे हे नाही म्हणलं की मला ते पाहिजे, ही इच्छा निर्माण झाली आणि त्याचा परिणाम असा होत चाललाय की खूप नकारात्मकतेकडे चाललाय. या भौतिक विश्वाचा मोठा दुष्परिणाम काय झालाय, तर मला सतत काहीतरी पाहिजेल आहे, अचीव्ह करायचंय. हा मोबाईल नको, आता मला अपग्रेडेड हा मोबाईल पाहिजे. ही गाडी नको, मला अपग्रेडेड ही गाडी पाहिजे. प्रत्येक घरातली गोष्ट असू देत, वापरायची गोष्ट असू देत, मला अपग्रेडेड सतत हवंय, सतत हवंय, सतत हवंय. हे कुठं थांबायलाच तयार नाहीये. आणि त्याचा परिणाम असा व्हायला, डिप्रेशन्स येत आहेत, अस्वस्थता निर्माण होतीये. मला का हे अचीव्ह होत नाही, अशा प्रकारची सगळी मानसिकता तयार व्हायला लागली आहे. मी असं म्हणत नाहीये की कष्ट करायचे नाहीयेत, पैसे मिळवायचे नाहीयेत. जरूर आपले एफर्ट्स करूयात. भगवद्गीतेत उगीच सांगितलंय म्हणायचं फक्त कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अरे करूयात ना, बेस्ट कष्ट करूयात, काय पाहिजे ते करूयात, धमाल करूयात, आर्थिक स्रोत चांगले वाढवूयात, पण त्याला कुठंतरी काहीतरी समजून घेत जाऊयात ना पुढे. सतत सकाळी उठल्यापासून जे माझ्याकडे हे नाहीये, मला ते अचीव्ह करायचंय, मला हे मिळालेलं नाही, मला हे अचीव्ह करायचंय. बाहेरचं जग चांगलं दिसायला लागलं म्हणजे आतलं जग सुंदर दिसायलाच तयार नाही. मी छान आहे, मला जन्म मिळाला आहे, मी जिवंत आहे आणि आता मला त्याला मस्त मजेत मला माझ्या क्षमतेप्रमाणे, माझ्या मर्यादांप्रमाणे सजवायचं आहे आणि मजा घ्यायची आहे. हे राहिलं बाजूला. सतत सतत नकारात्मकतेचा पाढा आणि बाहेरून आपल्यावरती थापलं जाते. हे नाहीये तुमच्याकडे, हे नाहीये तुमच्याकडे, यू आर इन्फिरियर, तुमच्याकडे हे नाहीये. अशा अनेक गोष्टींपासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर आज जे आहे ते बेस्ट आहे. कष्ट करून मिळवायचं तर मिळवूयात, पण आजचा दिवस छान आहे ना, जे आहे ते बेस्ट आहे ना, हे फील, ही कला, ही स्वतः शिकली तर बाहेरचे कुठल्याही गोष्टी आपल्यावरती इफेक्ट करणार नाहीत आणि मी दुःखी होणार नाही. साधा फंडा आहे, पण स्वतःवर वापरला तर उपयोगी आहे.